कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बाला साहब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नव्हे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले, TDPचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोललेत की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार, आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीनसमोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शहा असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील, हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते, खाली मान घालून लाचारीने हसत होते. मग ही काय परिस्थिती आली की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करत आहेत. त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही मुसलमानांचं रक्षण करणार, आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार. मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे?